आज आझाद मैदान येथे भट्टीविमुक्त हक्क परिषदेतर्फे भट्टीविमुक्तांच्या विविध प्रश्नांची पूर्तता होण्यासाठी उपोषण बेमुदत उपोषण चालू केलेलं आहे। या उपोषणाचा हेतू महाराष्ट्रातले खरे वंचितांचे जे प्रश्न आहेत, जसे की त्यांना जातीच्या दाखल्यासाठीचा GR आम्हाला अपेक्षित होता, इतिवृत्तानुसार धनगर शिक्षण योजना जी आहे विद्यार्थ्यांची, त्या योजनेप्रमाणेच भट्टीविमुक्तातल्या अ, ब आणि ड मधील समाजाच्या विद्यार्थ्यांना तशाच स्वरूपाची योजना लागू करावी अशी मागणी आमची मुख्यमंत्र्यांच्या समोर होती, जी बैठक झाली होती त्या बैठकीतली। त्याचप्रमाणे सर्कस मैदान अंबरनाथ इथल्या घरांचा प्रश्न गेल्या 25 वर्षात सुटलेला नाही, तो पूर्णतः सुटला पाहिजे आणि पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून या लोकांच्या घराचा प्रश्न सर्कस मैदानामध्येच सोडवला गेला पाहिजे, असंही हक्क परिषदेची मागणी आहे। या लोकांच्यावरती होणारा अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी त्यांना अॅट्रॉसिटी कायद्याच्या कक्षेत आणणं अशी हक्क परिषदेची मागणी आहे। आमच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी जी काही अडचणी येत आहेत, त्यामुळे त्यांना क्रिमी लेअरची अट भट्टीविमुक्तातली सरसकट रद्द करण्यात यावी, ही मागणी हक्क परिषदेची आहे। त्याचप्रमाणे PhDच्या विद्यार्थ्यांना जे 50% अनुदान दिलं जाते, ते 100% बार्टीच्या धर्तीवरती OBC असेल, VJT असेल, या सगळ्यांना 100% अनुदान शासनाकडून मिळायला हवं आणि वसंतराव नाईक प्रशिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्याची जी काही योजना होती ती त्वरित शासनाने वनार्थी या नावाखाली जे चालू करायचे आहे तीही चालू करावी अशी आमची मागणी आहे। आणि कास्ट व्हॅलिडिटीचा जो प्रश्न आजच्या तारखेला निर्माण झालेला आहे की उच्च शिक्षणामध्ये मुलं जे 11वी 12वी किंवा इंजिनिअरिंग इकडे ऍडमिशन घेत त्या तारखेलाच व्हॅलिडिटी त्या संस्थाकडून मागितला जातो, तर तसं न करता SBC ला जशी 6 महिन्याची अट दिलेली आहे त्या पद्धतीची 6 महिन्याची अट यांना देण्यात यावी अशी हक्क परिषदेची मागणी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।